मित्रांनो, जर तुम्ही यूट्यूबर असाल आणि इंस्टाग्रामवर रील्स बनवत असाल किंवा डिजिटल आर्टिस्ट असाल तर आजचा दिवस तुमच्या आयुष्यात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. कारण आता आपण फक्त व्हिडिओ बनवणारे उरलो नाही, तर आपल्याला भारताच्या कायद्यात एक अधिकृत ओळख मिळाली आहे. सरकारने नॅशनल क्रिएटर इकॉनॉमिक बिल 2026 मंजूर केले आहे आणि त्याचे काय फायदे तुम्हाला मिळणार आहेत हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. जेव्हा लोक विचारायचे काय करतोस आणि आपण म्हणायचो व्हिडिओ बनवतो, तेव्हा लोक हसायचे. पण आता तुम्ही अभिमानाने सांगू शकाल की एक मी डिजिटल क्रिएटर आहे. का? कारण आता तुम्हाला डॉक्टर्स किंवा इंजिनियरसारखा कायदेशीर दर्जा मिळणार आहे. पण हे बिल फक्त नावापुरतं आहे का? तर नाही. यामध्ये तुम्हाला आरोग्य विमा, निवृत्तीचे फायदे आणि अगदी बँकेकडून सहज लोन मिळण्याचे मार्गसुद्धा खुले झाले आहेत. हे सगळं कसं घडणार आणि तुम्हाला काय करावं लागेल हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला या फायद्यांपासून दूर ठेवू शकते. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, भारताची क्रिएटर इकॉनॉमी आज 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठी झाली आहे. आणि धक्कादायक म्हणजे ही इकॉनॉमी दरवर्षी 25% वेगाने वाढत आहे. आणखीन एक शॉक देणारी माहिती म्हणजे आज भारतातले 30% ग्राहक कोणताही प्रॉडक्ट घेताना एखाद्या क्रिएटरचा व्हिडिओ पाहून किंवा त्याच्या सल्ल्याने तो विकत घेतात. म्हणजे आपण फक्त मनोरंजन करत नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देतोय. हेच ओळखून राज्यसभेत हे ऐतिहासिक बिल पास करण्यात आले आहे. आता कंटेंट क्रिएशन हा एक फक्त छंद किंवा जोडधंदा उरलेला नाही, तर तो एक प्रोफेशनल व्यवसाय म्हणून ओळखला जाणार आहे. चला तर मग विस्ताराने पाहूया या बिलमध्ये नक्की काय बदलणार आहे. आतापर्यंत आपण फक्त सेल्फ एम्प्लॉयड किंवा बेरोजगार या श्रेणीत असायचो. पण आता सरकारी कागदपत्रांमध्ये, बँक फॉर्ममध्ये डिजिटल इन्फ्लुएन्सर किंवा कंटेंट क्रिएटर असा स्वतंत्र कॉलम असेल. ज्याप्रमाणे एका डॉक्टरला समाजात मान असतो, तसाच मान आता कायद्याने आपल्याला दिला आहे. बँकिंग आणि लोन सुविधा. तुम्हाला आठवते का की काही वर्षापूर्वी जेव्हा एखादा यूट्यूबर कार लोन किंवा होम लोन घ्यायला जायचा, तेव्हा बँका त्यांना लोन द्यायला नकार द्यायच्या. त्यांचं म्हणणं असायचं, तुमच्या उत्पन्नाचा स्रोत कायदेशीर नाही किंवा स्थिर नाही. पण आता या बिलमुळे बँकांना यूट्यूबर्सना अधिकृत व्यावसायिक मानून त्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता सरकार क्रिएटरसाठी हेल्थ इन्शुरन्स आणि रिटायरमेंट प्लान्स आणणार आहे. जसे कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना फायदे मिळतात, तसेच फायदे आता आपल्याला मिळणार आहेत. अनेकदा क्रिएटर्सची फसवणूक होते. एखादी कंपनी प्रमोशन करून घेते पण पैसे देत नाही, किंवा आपण चुकून एखाद्या अनलिगल ॲपचं प्रमोशन करतो. पण आता या बिलमुळे प्रॉपर GST इनव्हॉइस, कायदेशीर करार आणि सरकारची देखरेख असेल. त्यामुळे तुमचे पेमेंट सुरक्षित राहील आणि तुम्ही कायदेशीर अडचणीत येणार नाही. सरकार आता शाळा आणि कॉलेजेसमध्ये क्रिएटर लॅब्स सुरू करणार आहे. म्हणजे येणारी पिढी कंटेंट क्रिएशनचे धडे शाळेतच घेईल. विचार करा, आपलं भविष्य किती उज्ज्वल आहे. तर मित्रांनो, ही होती आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला यापैकी कोणता फायदा सर्वात जास्त आवडला. तुम्हाला काय वाटतं, या बिलमध्ये यूट्यूबर्सचं आयुष्य बदलेल का? तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. आणि हो, हे फायदे मिळण्यासाठी तुम्हाला तुमची नोंदणी कशी करायची आहे आणि सरकारी सर्टिफाईड क्रिएटर कसं बनायचं आहे, यावर मी एक लवकरच सविस्तर व्हिडिओ घेऊन येत आहे. तो व्हिडिओ मिस करायचा नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जर तुम्हाला आजची माहिती महत्त्वाची वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक यूट्यूबर मित्राला शेअर करा आणि त्यांना कळू द्या की त्यांचे अच्छे दिन आले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत, ते याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं असेल. तोपर्यंत पाहत राहा आणि बनवत राहा. जय हिंद, वंदे मातरम.